हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुम्ही बरे आहेत ना? तर आज आपण एक छोटंसं हे पॅटर्न पाहणार आहोत. कसं बनवलं ते पाहूया. चला सुरुवात करूया. इथे बघा, मी दोन कलर वापरलेले आहेत. एक आबोली कलर आहे आणि एक ऑफ व्हाईट कलर आहे. मी ह्याचं वजन सध्या सांगू नाही शकत. माझं वजन काटा मी साफसफाई करायच्या टायमाला मी कुठे ठेवलं मला लक्षात नाही आहे, त्यामुळं मी तुम्हाला वजन नाही सांगू शकत. पहिला आपल्याला आबोली कलर घ्यायचा आहे. स्लिप नॉट करून घ्यायची आहे. पुढे 8 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8. 8 साखळ्या झाल्यावर हा सर्कल पूर्ण करून घ्यायचा आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 3 साखळ्या घ्यायच्या आणि पॉप स्टिच बनवायचीच आपल्याला. वेलची डिझाईन एक. हा 3 साखळ्यांचा पहिला पकडायचा आहे, हा दुसरा, 3 4 आणि 5. 5 राऊंड झाल्यावर सुई काढून घ्यायची. एक साखळी घ्यायची, पुढे 3 साखळ्या वाढवायच्या. 1 2 3. दुसरी वेलची डिझाईन बनवायची. टोटल 8 आपल्याला वेलची डिझाईन बनवायची याच्यामध्ये. 1 2 3 4 आणि 5. यातून सुई बाहेर काढायची. पुढे अजून 3 साखळ्या वाढवायच्या. तिसरी वेलची डिझाईन बनवायची. 1 2 3 4 5. 5 राऊंड झाल्यावर त्यातून सुई बाहेर काढायची. एक साखळी घेऊन पुढे 3 साखळ्या वाढवायच्या. असे टोटल आपल्याला 8 वेलची डिझाईन पूर्ण करून घ्यायची. इथे बघा, हे 8 वेलची डिझाईन मी पूर्ण करून घेतले. शेवटचे 3 साखळ्या झाल्यावर हा जो पहिला वेलची डिझाईन आहे त्याच्या वरतून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. आता मी हा आबोली कलरचा धागा इथे कट करणार आहे. आता ऑफ व्हाईट कलर मी इथे वापरणार आहे. हे आपण 3 साखळ्या घेतल्या, त्यामध्ये आपण 12 खांब घेणार आहोत. 1 2 3. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला. 2 3 4 5 आणि 6. 6वा खांब झाल्यावर वरती सर्कल बनवून घ्यायचा आहे 3 साखळ्यांचा. हा जो हा जो खांब आहे त्याच्या वरच्या बाजूनी जोडून घ्यायचं आहे. मुक्का खांब टाकून पुन्हा 6 खांब तयार करायचे. 1 2 3 4 5 आणि 6. हा पॅटर्न आपल्याला चौकोनी बनवायचा आहे. एका ह्याच्यामध्ये 12 खांब बनवून झाले. आता या पुढच्या 3 साखळ्या आहेत, तिथे आपल्याला मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचं इथे.
त्याच्या पुढचे 3 साखळ्या त्यामध्ये पण आपल्याला 12 खांब बनवून घ्यायचे. सेम जसं हे पॅटर्न बनवले तसं या पुढच्या राऊंडमध्ये 12 खांब बनवून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 खांब झाल्यावर पुढे 3 साखळ्या घ्यायचे आहेत. त्यानंतर हा जो लूप आहे या लूपमधून मुक्का खांब करून घ्यायचं आहे. पुन्हा त्यातच 6 खांब वाढवायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. पुढच्या 3 साखळ्या तिथे आपल्याला मुक्का खांब घ्यायचा आहे. आता ह्या पुढच्या 3 साखळ्या त्यामध्ये पुन्हा 12 खांब तयार करायचे. 1 2 3 4 5 6. पुढे 3 साखळ्या घेऊन राऊंड पूर्ण करायचं आहे. या खांबाच्या वरच्या लूपमधून मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचं आहे. पुन्हा त्यातच आपल्याला अजून 6 खांब बनवायचे. 1 2 3 4 5 6. सेम ही प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. इथे मी हा 4था राऊंड पूर्ण करून घेतला आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये पुढच्या 3 साखळ्या त्यामध्ये आपल्याला मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचं आहे. आणि इथे हा पहिला 3 साखळ्यांचा पहिला खांब आहे तिथे वरच्या 3ऱ्या चेनमध्ये मुक्का खांब टाकून स्लिप स्टिच करायची आणि जोडून घ्यायचं आहे. इथे मी हा धागा कट करणार आहे. हा पॅटर्न आपला पूर्ण करून झाला. या पॅटर्नपासून तुम्ही बरेच वस्तू बनवू शकता. शॉल बनवू शकता, पर्स बनवू शकता. तुम्हाला जे बनवायचं ते तुम्ही बनवू शकता. मी एक सॅम्पल फक्त तुम्हाला बनवून दाखवला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.